इथे सगळे गरीब लोक आहेत, कोणी कानातले ठेवून कोणी काय काय करून त्यांना त्याला पैसे दिलेले आहेत, सर्वांनी पैसे दिले, पण त्यांचे घर हा उभं राहू देत नाहीये। हा जसं इकडनं बोलतो बांधो आणि तिकडनं बोलतो तोड घालो, हे हा हिसाब त्याचा चाललेला आहे। हा आणि हा कुठला नगरसेवक कसा आम्ही निवडून देणार आणि कसं याच्या पाठीवर उभं राहणार आम्ही, तुम्ही सांगा। हा आम्ही कुठला हे केलंय? 20-20 वर्षापासून आम्ही इथे राहतोय। तो सांगतोय मी विष्णुनगरला राहत होती, विष्णुनगरला राहत होती, अरे विष्णुनगर मधनं मी कधी जागा घेतली तुला माहितीये का? तू कोण आहेस? मी कधी जागा घेतली? मी 15 वर्षापूर्वी जागा घेतली आणि आता मी बांधलं। हा या 6-7 वर्षात मी प्लास्टिकच्या घरामध्ये राहत होती आणि आता मी बांधलं, 2 वर्ष झाले माझं घर बांधून आणि मी इथे राहते म्हणून माझ्या मावशीला इथं घेतलं मी। हा सर्वांना घेतलं, तर त्यासाठी तू मला जातीभेद लावतोस, तू जातीभेद करतो माझ्याशी। हा माझी मावशी पण जयभीम आहे, जयभीमांचं घर तोडायला लावलं त्यांनी आणि मी पण जयभीम आहे ना, मला पण चमाई बोलतो तो। ही कुठली भाषा झाली त्याची? कुठला नगरसेवक आहे हा? चमार 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 बोलतो हा। माझी मावशी गावाला गेलेली होती, काका माझे एकटे होते, हे काका माझे एकटे होते। मग काकांना इथे आले, मी ते MIDC ला सांगितलं की MIDC साहेब तुम्ही तोडू नका, तरी त्यांनी ऐकलं नाही। आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं साहेब असं केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? तो बोलतो हमको क्या उधर से लोडिंग गिर रहा है, हम लोग को ज्यादा लोड दे रहे हैं वहां से कि यहाँ से तोड़ो। तो कौन है वो? तो बोलता है कि राम आशीष है। तो राम आशीष बोलल्यानंतर मग मी त्यांच्याकडे गेली, म्हटलं साहेबांना एवढं घर गरीबाचं इथं काकांना काय झालं असतं त्या दिवशी तर आम्ही काय करायचं होतं? माझ्या काकांना काय झालं असतं तर मी काय करायचं होतं त्या दिवशी? आम्ही पाणी पाजून त्यांना उभं केलं इकडच्या लोकांनी सगळ्यांनी, तर त्यांना काय झालं असतं तर मी काय करायचं होतं? हा एवढा सुद्धा हे करून आणि वरून मला चमाईन बोलून मला मारून आणि वरून माझ्यावरती म्हणजे गुंडागर्दीची भाषा नाही तर याची काय भाषा आहे? कुठली भाषा ही भाषा कुठली आहे त्याची? मी त्या दिवशी माझ्या मावशीचं घर तुटलं त्यासाठी मी विचारण्यासाठी गेली होती नगरसेवकला, तर नगरसेवक मला भेटले रस्त्यावरती। मी अचानक इकडनं माझ्या काकांना कसं तरी झालं म्हणून मी तिकडे गेली, मग त्यांना भेटली। त्यांना भेटल्यानंतर त्यांनी काय केलं, मी नगरसेवकला असा हात जोडला, म्हटलं साहेब थांबा। थांबल्यानंतर मी त्यांना बोलली की साहेब तुम्ही असं हे का करायला लागले? तो सरळ सांगतो की मला इकडची वोटिंग भेटत नाही आणि मी तिकडचा नगरसेवक नाहीये असं बोलला। आणि त्याच्यानंतर मग मला त्यांनी घाणघाण शिव्या दिल्या। घाणघाण शिव्या दिल्यानंतर मग मी पण शिव्या दिल्या, त्यांनी शिव्या दिल्या। त्याच्यानंतर मग परत त्यांनी काय केलं की चंबार यहाँ से निकलती है की नहीं तो गाड़ी के नीचे ठोक दूंगा, हा शब्द बोलला। हा शब्द बोलल्यानंतर परत मी म्हटलं त्याची गाडी पकडली मी म्हटलं चमार किसको बोला, म्हणून मी गाडी पकडली आणि बाहेर निघ म्हटलं। बाहेर निघला तर माझ्या त्यांनी कानाखाली वाजवली। कानाखाली वाजवल्यानंतर मग मी त्याच्यावरती चप्पल हाणमार केली आणि वरून तेवढं झाल्यानंतर पण माझे व्हिडिओ टाकतो की मी जो चोर असतो त्याला भीती असते, म्हणून त्यांनी व्हिडिओ टाकला की मी मारलं त्याला त्यांनी टाकलं। आणि माझा व्हिडिओ कुठे गेला हे मला पाहिजे, मला हे दाखवण्याची गरज होती। तिथे मोबाईल होता, मोबाईलचं दुकान होतं, त्या मोबाईलच्या दुकानामध्ये व्हिडिओ लागलेला होता। तो डिलीट का केला? मारलेला व्हिडिओ का डिलीट केला आहे माझा आणि बोललेला व्हिडिओ का डिलीट केला आहे? आणि पोलीस स्टेशन मध्ये जातो, माझ्या नावाची बदनामी करतो आणि इथं माणसं पाठवतो माझ्याकडे, माझा रात्रीचा फोटो काढायला पाठवतो, 4 माणसं इथं यायला मागतो। मला काय झालं माझी जिम्मेदारी त्याच्यावर। आणि तो बोलतो ना की आम्ही माफिया आहे, आता आम्ही माफिया नाहीये, तो माफिया आहे। त्यांनी राम आशीष 4 बनवली, त्यांनी इकडचे पूर्ण देवीधामनगर मधले त्यांनी दुकानं वगैरे सगळ्यांचे लोकांचे लुटून घेतले। सगळी शाळा त्यांनी जप्त केली, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि वरून मला सांगतोय की मी माफिया आहे, आम्ही माफिया नाही, तो माफिया आहे। तो माफिया असताना त्याला का सजा होत नाहीये? आणि तो किती लोकांसाठी बलात्कारी केस केला, त्यांनी सगळं काय केलं आणि वरून मला बोलतो त्याने जैसी लंडी हम लोग मैंने बहुत यूज किया है। मला दाखवावं का मी कुठली लंडी आहे त्यांनी मला दाखवावं। कंप्लेंट घेतली नाही त्यांनी, मी पोलीस स्टेशन मध्ये अख्खा दिवस मला थांबवलं, मला मेडिकल करायला लावलं। मेडिकल केल्यानंतर परत आली पोलीस स्टेशनला आल्यानंतर मला अख्खा दिवस संध्याकाळी 8 वाजले, 8 वाजेपर्यंत मी बसली तरी माझी कंप्लेंट कोणी घेतली नाही। मी दुकानात परत आली आणि नंतर मग ते साहेब मला काय पाहिजे? मला काही नकोय, मला न्याय पाहिजे,
मी हा शब्द बोलली, मला न्याय पाहिजे, मला काही नको. का चमार म्हणजे चमारीचा शब्द हा त्याला नसेल माहिती, आम्हाला घ्या विचारून. आम्ही जे भीम आलेत आम्हाला माहिती आहे आम्ही कोण आहेत आणि काय. तो चमार बोलला कसा, हा आंबेडकरांच्या नावाने तो आम्हाला शिवाय देतो. चमाई घ्यायचे विकार म्हणजे हा कुठला अर्थ झाला. मी गरीब असताना मी माझ्याकडे घ्यास नाही पेटवायला, काय करायला नाही, आणि हा मला बोलतो मी माफिया आहे. त्याच्यासारखा माफिया याच्यासारखा गुन्हा कोण आहे सांगा. किती याच्यावरती बलात्काराची केसेस आहेत. हा हे कोणी ओपन करायला मागत नाही. माझं कसं तरी हे केलं, मला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी लढायला लागली. त्याने माझ्या बरोबर हा मी दारू विकते, मला त्यांनी दाखवावं की मी दारू विकते, आणि कशा लोकांना पण विचारावं की मी दारू विकते की नाही विकते. हा आणि मी दारू पिऊन गेली होती, तिकडे सांगतो मी दारू पिऊन गेली होती त्याला मारायला. मी एवढी माझं मेडिकल करणार आहे. ते डॉक्टर लोक वेड आहेत का? ते डॉक्टर लोक वेड आहेत का तुम्ही सांगा.